भावांनो आणि बहिणींनो, आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे दिवसा लोक मजा करतात, भजी खातात, सेल्फी काढतात, पण रात्र झाली की तिथून कोणी परत येत नाही। मी बोलतोय गुजरातच्या सुरत शहराजवळच्या दुमास बीच बद्दल। इथे रात्री आवाज येतात, कुजबूज ऐकू येते, कोणी हसत, कोणी रडतं, पण तिथे कोणीच नसतं। आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे इथली वाळू काळी आहे। का? कारण इथे शेकडो वर्षापासून मृतदेहांचं दहन होतंय आणि त्या राखेमुळे ही वाळू काळी झाली आहे। तर चला जाणून घेऊया या हॉन्टेड बीच बद्दल सगळं काही। तर मंडळी, दुमास बीच हा सुरत शहरापासून फक्त 21 किलोमीटर दूर आहे, अरेबियन सीच्या किनाऱ्यावर। पण या बीचचा एक डार्क हिस्ट्री आहे। हे ठिकाण पूर्वी हिंदू क्रिएशन ग्राउंड होतं, म्हणजे इथे मृतदेहांचं दहन व्हायचं आणि त्या माणसांची राख समुद्रात विसर्जित व्हायची। वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष हे चालू होतं। आता विचार करा, इतक्या आत्म्यांची राख इथे आहे आणि लोकल्स म्हणतात की ज्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही ते अजूनही इथे भटकतायत। म्हणूनच इथली वाळू इतकी काळी आहे। हे फक्त आयरन कंटेंट नाही भावांनो, हे राखेचं मिश्रण आहे। इकॉनॉमिक टाइम्सने पण या बीचला मोस्ट हॉन्टेड प्लेसेस इन गुजरात मध्ये लिस्ट केलं आहे। हे मी काय उगाच सांगत नाही। आता येतो मेन पार्टवर। इथे रात्री काय होतं? लोकल सांगतात की रात्री इथे विचित्र आवाज येतात, कोणी कुजबुजतंय असं वाटतं। कधी कधी जोरात हसण्याचा आवाज येतो, पण तिथे कोणीच नसतं। काही लोकांनी सांगितलं की त्यांना अनोळखी भाषेत विस्पर्स ऐकू आल्या, जणू काही कोणी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतंय। एक ग्रुप ऑफ फ्रेंड्सने इथे रात्री फोटोज काढले आणि त्या फोटोजमध्ये ऑर्ब्स दिसले। ऑर्ब्स म्हणजे लाईटच्या गोल बॉल्स जे फोटोजमध्ये येतात। पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स म्हणतात हे स्पिरिट्सच्या प्रेझेन्सचं एव्हिडन्स आहे। आता तुम्ही म्हणाल, अरे कॅमेरा फॉल्ट असेल, पण भावांनो, इतके लोक खोटं का बोलतील? आणि फक्त फोटो नाही, इथे लोक गायब पण झालेत। आता एका सगळ्यात डिस्टर्बिंग पार्ट, कित्येक टुरिस्ट आणि लोकल्स जे रात्री या बीचवर गेले ते परत आलेच नाहीत। कुठे गेले कोणाला माहीत नाही। पोलिसने शोधलं, कुटुंबियांनी शोधलं, पण काहीच ट्रेस नाही। आणि एक इन्सिडेंट तर अजूनही अनसॉल्व्ड आहे। एका माणसाचा डेड बॉडी बीचवर सापडला आणि त्याची जीभ बाहेर लोंबकळत होती। डेथ कॉज काय होतं कोणालाच माहीत नाही। पोस्टमॉर्टममध्ये पण काही क्लिअर नाही आलं। हा केस अजूनही मिस्ट्री आहे। म्हणूनच इथे रात्री जाण्यास स्ट्रिक्टली मनाई आहे। पोलीस पण इव्हनिंग नंतर लोकांना बीचवरून हटवते, पण तरीही काही ॲडव्हेंचरस लोक जातात आणि मग त्यांच्या कहाण्या आपण अशा व्हिडिओजमध्ये ऐकतो। बीच जवळ एक जुनी हवेली आहे। ती पूर्णपणे बंद आहे, अबॅन्डन्ड आहे। पण लोकल्स म्हणतात की त्या हवेलीच्या बाल्कनीवर कोणीतरी उभं असतं। आता सांगा, जर ती हवेली बंद आहे, आत कोणी जाऊच शकत नाही, तर बाल्कनीवर कोण उभं असतं? काही लोकांनी तर व्हाईट फिगर्स पण पाहिले आहेत, चालताना, भटकताना। आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथले कुत्रे, बीच जवळचे स्ट्रे डॉग्स सूर्यास्तानंतर विचित्र बिहेव करतात। ते भुंकतात, रडतात, हाऊल करतात, जणू काही ते इनविजिबल काहीतरी बघतायत। आता कुत्र्यांना सिक्स्थ सेन्स असतं हे तर आपण ऐकलंय, पण इथले कुत्रे रोज रात्री हे करतात। लोकल्स म्हणतात
कुत्रे आत्म्यांना सेन्स करू शकतात आणि ते टुरिस्टला वॉर्निंग देत आहेत, पुढे जाऊ नका. तर मंडळी, हा होता दुमास बीच, गुजरातचा सगळ्यात हॉन्टेड बीच. दिवसा हा बीच खूप सुंदर आहे. भजी पावभाजी मिळते, कॅमेल राईड आहे, सनसेट व्ह्यू अमेझिंग आहे. पण रात्री मात्र इथे जाऊ नका. जर तुम्हाला विस्पर्स ऐकू आल्या, कोणी बोलावलं, तर त्या आवाजाच्या मागे जाऊ नका, कारण त्या आवाजाच्या मागे कोणी नाही, किंवा कोणीतरी आहे जे तुम्हाला दिसत नाही. तर बाबांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच भयानक आणि इंटरेस्टिंग कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सांभाळून राहा आणि रात्री एकटे फिरू नका.